नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। आज जोगवडी मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आज मैदान होते। एक आदत एक बैल असं मैदान होते आणि नक्कीच त्या मैदानामध्ये एक मोठं बक्षीस आहे। 1,11,000 एवढं मोठ्या रकमेचं बक्षीस आहे। नक्कीच त्या मैदानात आज किती गट पळणार आहेत, टॉपचे बैल कोणत्या गटात पळणार आहेत, तर चला मग बघूया कोणता बैल कोणत्या गटात पळतोय। सुरुवात करूया। गट क्रमांक 1 मध्ये एक टॉपची जोडी पळते, बटलर आणि पाखऱ्या। एक टॉपचा बैल आहे बटलर, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो बटलर काय पळतोय। आणि नक्कीच हा जोश बटलर नाही आहे, तो इंग्लंडचा हा बटलर आहे बैलगाड्या शर्यतीतला आणि नक्कीच त्या नावाप्रमाणेच पळतोय असा हा बटलर। गट क्रमांक 2 मध्ये पळताना दिसेल आपल्याला मुरुमकरांचा सुंदर। वाह, काय स्पीड आहे त्या बैलाला, जाईल त्या मैदानामध्ये गुलाल असतो या बैलाचा, असा हा मुरुमकरांचा सुंदर आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक 2 मध्ये। गट क्रमांक 3 मध्ये मोन्या नावाचा बैल आपल्याला पळताना दिसेल। गट क्रमांक 4 मध्ये गरुडा हा बैल पळताना दिसेल। गट क्रमांक 5 मध्ये जेलर हा बैल पळताना दिसेल। आता जेलर एका फॉर्म मध्ये आहे, बघूया काय कमाल करतोय हा जेलर। 6 नंबरला करंजे पुलकरांच्या नावाची चिठ्ठी आहे, बघूया त्यांचा कोणता बैल पळतोय त्या गटामध्ये। गट क्रमांक 7 मध्ये सुंदर फॅन्स मुळशीकरांच्या नावाची चिठ्ठी आहे, बघूया कोणता बैल पळतोय त्या गटामध्ये। 8 नंबरचा गटामध्ये गजा आणि भैरव ही घरचा साज पळताना दिसेल। वाह, घरचा साज म्हटलं की काय सुरेख गाडी पळते, बघूया काय कमाल करते ही गाडी। गट क्रमांक 9 मध्ये मोरगाव या गावचा बैल पळताना दिसेल। गट क्रमांक 10 मध्ये लाडक्या सरदार ही जोडी पळताना दिसेल, तसेच डमरू आणि जलवा ही सुद्धा जोडी पळताना दिसेल आणि पैलवान आणि AK-47 हा सुद्धा बैल पळताना दिसेल गट क्रमांक 10 मध्ये। गट क्रमांक 11 मध्ये नाशिक करून बैल येतोय पळण्यासाठी शंभू नावाचा आणि त्याच्या गटामध्ये नांदेड सिटीकरांचा आपला सगळ्यांचा लाडका भारत पळताना दिसेल। गट क्रमांक 12 मध्ये दुश्मन नावाचा बैल पळताना दिसेल। गट क्रमांक 13 मध्ये जळगाव जिल्ह्यामधून लक्ष नावाचा बैल पळताना दिसेल आपल्याला त्या गटामध्ये। गट क्रमांक 14 मध्ये आदत योगी आणि पवन ही जोडी पळताना दिसेल। पवन वरती ध्यान द्या, काय पळतो बैल हा। गट क्रमांक 15 मध्ये आदत सर्जा नावाचा बैल पळताना दिसेल। गट क्रमांक 16 मध्ये गरुडा 12-11 हा बैल पळताना दिसेल। गट क्रमांक 17 मध्ये आदत मल्हार हा बैल पळताना दिसेल। गट क्रमांक 18 मध्ये घरचा साज साहेबिया आणि मथुर हा बैल पळताना दिसेल, ही जोडी पळताना दिसेल। गट क्रमांक 19 मध्ये राहुल्या हा बुलढाण्याचा बैल आहे, तो पळताना दिसेल त्या गटामध्ये। गट क्रमांक 21 मध्ये दिवाना आणि सरदार ही दोन बैल म्हणजे घरचा साज पळताना दिसेल। गट क्रमांक 22 मध्ये मल्हार आणि रायफल ही दोन बैलांमध्ये लढत होईल। गट क्रमांक 23 मध्ये सिंबा 41-11 हा बैल पळताना दिसेल। गट क्रमांक 25-24 मध्ये सुंदर आणि बलमा तसेच लक्षा साखरवाडीकरांचा यांच्यामध्ये लढत बघायला मिळेल। गट क्रमांक 25 मध्ये बाजी आणि मल्हार ही जोडी पळताना दिसेल। गट क्रमांक 26 मध्ये गरुड आणि कन्हैया भैरव ही दोन जोडी आणि हा गरुड नावाचा बैल त्या गटामध्ये पळताना दिसतील। गट क्रमांक 27 मध्ये चमत्कार नावाचा बैल पळताना दिसेल, तसेच या बैलगाडा क्षेत्रातील मास्टर माइंड ज्यांना म्हटलं जातं असे दैवत गोवेकर यांच्या नावाची चिठ्ठी आहे। गट क्रमांक 28 मध्ये फंट्या नावाची चिठ्ठी आहे, फंट्या बैल पळताना दिसेल। गट क्रमांक 29 मध्ये शिवा डॉन हा बैल पळताना दिसेल। गट क्रमांक 30 मध्ये आदत किंग रुद्रा तसेच नंद्या ही दोघं पळताना दिसतील त्या गटामध्ये जोडी, तसेच हरण्या सुद्धा त्या गटामध्ये पळताना दिसेल आपल्याला बरं का। गट क्रमांक 31 मध्ये आदत किंग सरजा तसेच माऊली ह्या बैल पळताना दिसतील। गट क्रमांक 32 मध्ये शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांच्या नावाची चिठ्ठी आहे, बघूया कोणता बैल पळतोय, तसेच बिरजा सुद्धा त्या गटामध्ये पळताना दिसेल आपल्याला। गट क्रमांक 33 मध्ये अमित शेठ फुरसुंगी यांच्या नावाची चिठ्ठी आहे, बघूया कोणता बैल पळतोय। गट क्रमांक 34 मध्ये छोटा मल्हार हा बैल पळताना आपल्याला दिसेल। गट क्रमांक 35 मध्ये एक्का हा बैल पळताना दिसेल। गट क्रमांक 36 मध्ये ससा हा बैल पळताना दिसेल आणि आदत लकी ही दोन बैल त्या गटामध्ये त्या दोघांच्या मध्ये लढत बघायला मिळेल।
गट क्रमांक 37 मध्ये आदत किंग रुद्रा आणि नंद्या हा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 38 मध्ये मल्हार पळेल खेळ निंबूतकरांचा. बघूया काय कमाल करतोय हा मल्हार. गट क्रमांक 39 मध्ये बादल तसेच मल्हार आणि शक्ती ही जोडी पळताना दिसेल आणि शंकर सुद्धा त्या गटामध्ये पळताना दिसेल. नक्कीच 39 मध्ये काटा किर अशी लढत होईल. गट क्रमांक 40 मध्ये बैजा 5501 या नावाचा बैल पळताना आपल्याला दिसेल. बघूया काय कमाल करतोय हा. गट क्रमांक 41 मध्ये राणा पळेल मुळशीकरांचा. गट क्रमांक 42 मध्ये दैवत गोवेकर यांच्या नावाची चिठ्ठी आहे. बैजा पळतोय की कोणता बैल पळतोय बघूया. आणि त्यांचा जो छोटा 50-50 सोन्या आहे तो काही दिसत नाही. कोणीतरी कमेंट्स मध्ये सांगा नक्की तो दावणीवरती आहे की मुंबईला गेलेला आहे. बघूया. गट क्रमांक 43 मध्ये स्वरा विजय मदने यांच्या नावाची चिठ्ठी आहे. बघूया कोणता बैल पळतोय त्यांचा स्वरा विजय मदने यांचा. गट क्रमांक 44 मध्ये लायगर या नावाची चिठ्ठी आहे. या बैलाच्या नावाची चिठ्ठी आहे. तसेच छोट्या ड्रायव्हर कोऱ्हाळेकर यांचा सुद्धा बैल पळताना दिसेल त्या गटामध्ये 44. गट क्रमांक 45 मध्ये रायफल पळेल तसेच जिंजर कंपनी विसापूर यांचा सुद्धा बैल पळताना दिसेल आपल्याला. गट क्रमांक 46 मध्ये खांडसकरांचा बाळ्या तसेच मुंबईचा डमरू ही दोन बैलांची लढत बघायला आपल्याला मिळेल त्या गटामध्ये. गट क्रमांक 47 मध्ये रुद्र आणि पाखऱ्या ही जोडी पळताना दिसेल आपल्याला. गट क्रमांक 48 मध्ये सर्जा आणि बजरंग ही दोन बैल पळताना दिसतील. गट क्रमांक 49 मध्ये बुलेट 5481 हा बैल पळताना दिसेल त्या गटामध्ये. गट क्रमांक 50 मध्ये कन्हैया आणि भैरव ही दोन्ही बैल पळताना दिसतील. म्हणजेच जोडी आहे ही पळताना दिसेल. गट क्रमांक 51 मध्ये ब्रह्मा तसेच दैवत गोवेकर यांच्या नावाची चिठ्ठी आहे. तसेच हरण्या आणि चिमटा ही सुद्धा बैल त्या गटामध्ये पळताना दिसतील 51 गटामध्ये. 52 गटामध्ये आदत सुंदर पळेल मोरगावकरांचा. गट क्रमांक 53 मध्ये बलमा आणि थोपटेवाडीकर आणि मोठेवाडीकरांच्या नावाची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 54 मध्ये बलमा आणि कान्हा ही दोन्ही बैल पळताना दिसतील त्या गटामध्ये. गट क्रमांक 55 मध्ये डमरू आणि कैची ब्रेकफेल हा ही जोडी बैल पळताना दिसेल आपल्याला. गट क्रमांक 56 मध्ये शेवटचा हरण्या सुपेकरांचा. म्हणजेच टोटल या गट 56 गट पळणार आहेत आज. जोगवडी मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे. आणि बकासूरच्या नावाची चिठ्ठी नाहीये त्याच्यामुळे बकासूर येईल का नाहीये हे सांगू शकत नाही. बकासूरच्या नावाची चिठ्ठी नाही. व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.